नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? औपचारिकरित्या शाळा महाविद्यालय बंद जरी असली तरी आपलं शिक्षण मात्र चालू आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सत्र 5वं कला तृतीय वर्ष या वर्गासाठी नियोजित असलेली जी अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिके आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील पहिलं प्रकरण मराठी वाङ्मयाचा आरंभकाळ याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. मित्रहो, मराठी वाङ्मयाचा आरंभकाळ आणि मराठी वाङ्मयाची पाळेमुळे कुठपासून आहेत हे आपल्याला बघावं लागतं आणि त्यासाठी मराठी आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्री भाषा याच्याविषयी आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर मराठी वाङ्मयाचा इतिहास लक्षात घेण्यापूर्वी मराठी शब्द ज्या महाराष्ट्रीपासून बनला आहे त्या महाराष्ट्राची भाषिक व क्षेत्रीय मर्यादा व त्याची उत्पत्ती लक्षात घेणं अगत्याचं वाटतं. मराठी शब्द हा महाराष्ट्रीपासून बनलेला आहे. वराह मिहिराच्या बृहद संहितेत महाराष्ट्रीय या अर्थाचा शब्द आलेला आहे. महाराष्ट्र हे देशवाचक नाम इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून आढळते. दंडीने काव्यदर्श ग्रंथात प्राकृत भाषेचा केलेला उल्लेख महाराष्ट्री प्राकृत याच अर्थाने दिलेला दिसतो. चालुक्यवंशीय दुसरा पुलकेशी हा 3 महाराष्ट्रकांचा स्वामी असल्याची नोंद ऐहोळे येथील शिलालेखात सापडते. इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी वऱ्हाड, वरहट्ट, कराड, करहट्ट आणि मरहट्ट अशा महाराष्ट्रातील उत्तर, दक्षिण व मध्य प्रांतात रट्टवंशीयाची वस्ती असल्याचे मत नोंदवलेले दिसते. प्राचीन मानवाने आपली वसाहत नद्याच्या आश्रयाने केली. महाराष्ट्रात गोदावरी, घोड, भीमा, प्रवरा, वैनगंगा, मुळा, मुठा, तापी, मांजरा, कुकडी, पूर्णा, वर्धा इत्यादी नद्याच्या खोऱ्यात त्याने वसाहती करून संस्कृतीचे शिल्प कोरले. महाराष्ट्रात नाग लोकाची वसाहत होती. नाग आणि महाराष्ट्रिकांच्या संयोगातून मराठी भाषा व संस्कृतीचा उदय झालेला आहे. महान लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते महाराष्ट्र, मरहट्टपासून महाराष्ट्र अशा अनेक उपपत्ती महाराष्ट्रासंबंधी विद्वानांनी नोंदवलेल्या आपणास दिसतात. रट्टवंशीय लोकांच्या रहिवासामुळेही महाराष्ट्र असे नाव यास प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. महात्मा चक्रधरांनी महंत राष्ट्र भनोनी महाराष्ट्र असं संबोधलेलं आहे. तर उद्योधन सुरीच्या कुवल्यमाला या ग्रंथात मरहट्टाचे वर्णन आलेले आहे. दडमडह सामलंगे कलहशिले अहिमानह दिन्नल्ले गहिन्नल्ले उलविरे तथ्य मरहट्टे, अर्थात धष्टपुष्ट सावळ्या रंगाचे, भांडखोर, दिले घेतले म्हणणारे ते मराठे होत. हे वर्णन लक्षणीय असं आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही विविध राजवटी झाल्या त्याच्याविषयी आपल्याला या अनुषंगानं बघणं गरजेचं वाटतं. सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय. त्याचा कालखंड हा इसवी सन 230 ते इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा सांगता येतो. जनसामान्याची महाराष्ट्री प्राकृत ही भाषा होती. या राजांनी साहित्य, कला यास उत्तेजन दिले सातवाहनांनी. डॉक्टर मिराशी यांनी सातवाहनकालीन संस्कृतीवर प्रकाश टाकून तत्कालीन विशेष नोंदवलेले आहेत. सातवाहन काळ हा भौतिक, सांस्कृतिक दृष्टीने भरभराटीचा कालखंड आहे. या काळातील जनसामान्याची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती.
या राजांनी साहित्य कला यांना उत्तेजन दिलं. गुणाढ्य बृहत कथेचा करता सातवाहनाच्या दरबारी होता. तसेच गाहा सप्तसई म्हणजे गाथा सप्तशती हा ग्रंथ याच काळातला आपल्याला सांगता येतो. बहुजनांच्या गाथांचे संकलन करणारा हा ग्रंथ अपभ्रंशातील ग्रामीण कवितेचा सुंदर नमुना ठरावा. याच प्राकृतातून पुढे मराठी भाषेची निर्मिती झालेली आपणास दिसते. सातवाहनानंतर वाकाटकांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्यांनी अनेक देवळे, मंदिरे बांधली, शिल्पकृती उभारल्या. याच काळात पैठण वस्त्र उद्योगाचे केंद्र म्हणून भरभराटीला आलं. पुढे चालुक्य, राष्ट्रकूट वंशीयांनी येथे सत्ता प्रस्थापित केली. याच काळात कन्नड आणि साहित्याशी कन्नड साहित्याशी महाराष्ट्राचा संबंध आला. पंढरपूर हे पांडुरंगाचं स्थान म्हणून महत्त्व पाहू लागले. हिंदू, जैन, बौद्ध हे प्रमुख धर्म येथे नांदू लागले. चालुक्य घराण्यातील सोमेश्वर यांच्या मानसोल्लास अभिलषितार्थ चिंतामणी या संस्कृत ग्रंथात मराठीचे एक पद्य दिसते. त्यावरून तत्कालीन मराठी भाषेचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. जेने रसातलवून मत्स्यरूपे वेदानी येले, मनु शिवक वनी येले, तो संसार सायर तारण, मोहनताराव नारायणू जोगीचे. म्हणजे तत्कालीन मराठी भाषेचं स्वरूप आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. मराठीतील एक पद्य या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. बघा, मराठी भाषेची पूर्वपीठिका बघत असताना आपल्याला इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठी भाषेचा मूलारंभ जो सांगितलेला आहे तो इसवी सन 488 सांगितला आहे. सातवाहन राजवटीत महाराष्ट्री प्राकृतात विपुल लेखन झालं, मात्र ते कालोघात नष्ट झाले. 5व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी भाषा प्रचलित होऊ लागली. डॉक्टर श.ग. तुळपुळे यांच्या मते मराठीचा आरंभकाळ इसवी सन 1012पर्यंत आपणास नेता येतो. अक्षी म्हणजे कोकण येथील शिलालेखावरून हे सिद्ध होते. तर डॉक्टर वि.वाय. मिराशी यांच्या मते कुडल जिल्हा सोलापूर येथील संगमेश्वराच्या देवळातील शिलालेख इसवी सन 1018 हा पहिला मराठीतील शिलालेख होय. त्यानंतर 1080मधील अंबाजोगाई चनई येथील सिंधनदेवाचा शिलालेख व तिसरा इसवी सन 1116-17 गोमटेश्वर श्रवणबेळगोळच्या पायाजवळचा शिलालेख असा क्रम आपल्याला सांगता येतो. मराठी अपभ्रंश भाषेत पौमचरिऊ, जसहरचरऊ, महापुराण इत्यादी उल्लेखनीय ग्रंथनिर्मिती झाली. महाराष्ट्री अपभ्रंश आणि संस्कृत यांच्या मिश्रणातून मराठी भाषेने आपले स्वतंत्र रूप सिद्ध केले. मराठी म्हणजे दिवे आगार येथील मराठी ताम्रपट हा मराठी भाषेतील आद्य ताम्रपट आहे. तो इसवी सन 1060चा आहे. ताम्रपट शिलालेखातून दान देणाऱ्या राजाचं चरित्र, महत्त्व, थोरवी यांचे सूचन येताना आपल्याला दिसतं. मराठी वळणाचे व्याकरण असलेले शिलालेख ताम्रपट लक्षात घेता मराठी गद्याचे पूर्वरूप त्यातून समोर येते. यादव वंशीय राजे हे राष्ट्रकूट आणि चालुक्य यांच्या दरबारी सामंत होते. चालुक्याची सत्ता क्षीण होऊ लागली तेव्हा यादवांनी आपल्या राज्याचा विस्तार केला. चालुक्य कलचुरी यांना नामोहरण करून त्यांनी दक्षिणेवर आपली सत्ता प्रस्थापित केली. इसवी सन 1187मध्ये भिल्लम यादव याने देवगिरी आपली राजधानी करून दक्षिणेचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घेतला. भिल्लम यादवानंतर जयपाळ, सिंघन, कृष्णरामदेव, महादेव इत्यादी राजे झाले. याच काळात मराठी वाङ्मयाचा विस्तार झाला. विवेक सिंधूचा रचनाकाळ इसवी सन 1188 हा आहे. केवळ हा योगायोग नाही, भिल्लम यादवाच्या काळात जत्रपाळाच्या उपदेशासाठी विवेक सिंधूची निर्मिती झाली. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी हे मराठीतील अजरामर ग्रंथ यादव काळात लिहिले गेले. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे वाचन रामदेवाच्या दरबारात झाले. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. हेमांद्री, बोपदेव यासारखे पंडित रामदेवाच्या दरबारात होते. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत रामचंद्र म्हणजे रामदेवाचा नामोल्लेख केलेला आहे. भाषेची उत्पत्ती ठरवण्यासाठी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट इत्यादी प्राचीन साधनाचा मागोवा आपणास घ्यावा लागतो. काळ्या दगडावरची रेषा म्हणजे कधी ही न पुसली न जाणारी गोष्ट म्हणून कोरीव लेखांना भाषेच्या उत्पत्तीच्या शोधात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन शिलालेखांना वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस, मानव, वादळे यांना सदैव तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांचे मुळातले स्वरूप नष्ट होते. त्यांना अस्पष्टता, पुसटपणा,
चे माखलेपण शेंदूर फासल्याने गडदपणा प्राप्त झालेला दिसतो. कोरीव शिलालेखाचे सामान्यांना महत्त्व न वाटल्यामुळेच त्यांचा विविध कारणांनी नाश झालेला आहे. शिलालेखांना धार्मिक सांस्कृतिकतेमुळे शेंदूर फासतात, हळदी कुंकू वाहतात, त्यामुळे कोरलेली अक्षरे अस्पष्ट होतात, ती समजू शकत नाही. शिलालेखाच्या अज्ञानामुळे दगड म्हणूनही त्याचा वापर केला जातो. बांधकामासाठी उपयोगात आणल्याची उदाहरणे आहेत. शिलालेखासारखा अमूल्य ठेवा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक दस्तऐवज माणसाकडूनच ऱ्हास केला जातो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर स्थापनेचा शिलालेख दगड म्हणून सार्वजनिक मुतारीसाठी वापरला, ही बाब ऐतिहासिकता जोपासण्यातील दुर्दैवच म्हणावे लागेल. कोरीव शिलालेखा म्हणजे आपल्याला मराठी भाषेची पूर्वपीठिका आणि मूळ पाहायचं असेल तर आपल्याला ताम्रपट मराठीतील आणि शिलालेख यावर अवलंबून राहावं लागतं. आणि मराठीतील आद्यरूप किंवा मराठीतील पहिलं लेखन रूप हे म्हणून आपल्याला शिलालेखाकडं बघता येतं. तत्पूर्वी मराठी साहित्याचा जो प्रारंभ काळ आहे त्याच्याविषयी आपल्याला पाहायचं आहे. इसवी सन 10व्या शतकापासून मराठी भाषेची चिन्हे शोधत जाता येतात. त्याही पूर्वी अस्तित्वात मराठी भाषेची पाळीमुळे असावीत, परंतु आज लीळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी या ग्रंथांपूर्वीचा एकही ग्रंथ उपलब्ध होत नाही, म्हणून त्यांनाच आपल्याला आद्यग्रंथ म्हणून त्यांना ओळखतो आपण. आद्यकवी मुकुंदराज यादव काळापासून मराठी साहित्य निर्मितीला बहर प्राप्त झाला. मराठीतील आद्य काव्यग्रंथ विवेकसिंधूची रचना कवी मुकुंदराजाने इसवी सन 1188ला केली. मुकुंदराज अंबाजोगाईचे. विवेकसिंधू या ग्रंथात 18 अध्याय असून औपनिषदिक तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. शिलालेखास मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या शोधात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषेचा उत्पत्तिकाल ठरवण्यासाठी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट इत्यादी प्राचीन साधनांचा मागोवा घ्यावा लागतो. कोरीव शिलालेख ही काळ्या दगडावरची रेघ असते, त्यामुळे तो बनावट, नकली नसतो. ती सार्वजनिक वास्तू असते, त्यांच्या ठिकाणी विश्वसनीयता असते. बघा की मराठीमधले जे काही शिलालेख आहेत तर आपल्याला त्या शिलालेखाचा धांडोळा परिचय घ्यायचा आहे. एकूण शिलालेख जे आहेत हे शिलालेखांची संख्या जी आहे ती सलगपणे 18 शिलालेख, त्या शिलालेखाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला परिचय बघायचा आहे. बघा की त्याच्यामध्ये पहिला शिलालेख जो आहे तो आहे मठगावचा स्मारक शिलालेख, शके 1317 इसवी सन 1395. म्हणजे बघा शके आणि इसवी सनामध्ये असं 75चं अंतर असतं. मठगावचा स्मारक शिलालेख हा शिलालेख वेंगुर्ल्यापासून 4 मैलावरील मठ या गावी हा शिलालेख आहे. एका वीरगळावर लिहिलेला हा लेख आहे. वीरगळाचा कालखंड इसवी सन 12वे ते इसवी सन 15वे शतक मानला जातो. वीरगळ म्हणजे हिरो स्टोन किंवा अ स्टोन ऑफ इमेज या नावाने इंग्रजीत संबोधला जातो. कानडी भाषेत कलू, केरळीमध्ये तरा, मराठीत वीरगळ या नावाने उल्लेख केला जातो. उत्तरेत वीरब्रह्म असेही संबोधतात. शूरपुरुषाच्या वीरमरणामुळे त्याचे स्मारक म्हणून शिळा उभी करण्याची त्याचे शौर्याचे वर्णनपर कोरलेली शिळा म्हणजे वीरगळ असते. मडगावचा वीरगळ शिलालेख मराठी भाषेत आहे. लेखात दळवय्या, भडखंबा, दळवये पनखोय, आखेरी तोपी अशी प्राचीन शब्दरूपे त्या शिलालेखामध्ये आलेली आहेत. त्यानंतर नागावचा शिलालेख आहे दुसरा, शके 1289 ते इसवी सन 1367 ते 68 या काळामध्ये तो लिहिलेला असावा. हा शिलालेख कुलाबा जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेला 3 मैलावर नागावला भीमेश्वराच्या देवळाच्या पायरीवर हा लेख कोरलेला आहे. लेख एक धर्मपत्राच्या स्वरूपातला आहे. लेखात कोणा हंबीररावाचा सर्व व्यापारी सिहिप्रो याने चित्रावळी गावात एक मशीद उभारून तेथे दीप लावण्यासाठी दान दिल्याचे सांगितलेले आहे. या दानपत्राचे पालक म्हणून गावातील काही माथारे म्हणजे प्रतिष्ठित लोक व साक्षी म्हणून नागावच्या मुसलमान जमातीतील तिघांचा निर्देश आहे. या लेखावर इस्लाम संस्कृतीची छाया कालनिर्देशात दिसते. हिजरत 769 सकू संवंतू 1289 असा उल्लेख आहे. भाषेचा नमुना 13साठी आघाटातू वंशात वहा नाही वाडी
वाखे हा धरू सिंहप्रोचा नीतिचारू समधी अंगारीचाई समग्री प्रतिपाळावे. नागावच्या शिलालेखात ल साठी ळ लिहिलेला आपणास दिसतो. त्यानंतर तिसरा जो शिलालेख आहे तो विजापूरचा शिलालेख. याचा कालखंड आहे शके 1242 म्हणजेच इसवी सन 1320 ते 21. कर्नाटकातील हा विजापूरचा शिलालेख कर्नाटकातील विजापूरच्या किल्ल्यातील करीमुद्दीन मशीद या प्रार्थना मंदिराच्या खांबावर शिलालेख कोरलेला आहे. खिलजी कुतुबुद्दीन याच्या वेळच्या यादवांच्या राजवटीनंतर 2 वर्षातील लेख आहे. दक्षिणेतील इतिहास प्रसिद्ध मुसलमान सेनापती मलिक काफूर याचा मुलगा कुतुबुद्दीन खिलजी होय. त्याने विजापूरला सुतार रेवैया यांच्याकडून एक वडील मशिदी म्हणजे मोठी मशीद करविली असे म्हटलेले आहे. सुतार शब्दाचा अर्थ शिलाकार असा आहे. सुतार शब्दांचे मूळ संस्कृतमध्ये सूत्रधार या शब्दात आहे. महाभारतात सूत्रधाराला वास्तुविद्या विशारद म्हटलेले आहे. कर्नाटकातील विजापूरच्या शिलालेखाला एक प्राचीन मराठीतील जुना लेख म्हणून महत्त्व असून इस्लामच्या दक्षिणेकडील प्रस्थापनेची खूण म्हणूनही त्यास महत्त्व आहे. यादवांची राजसत्ता शंकरदेव यादवाबरोबर इसवी सन 1312 मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर 8 वर्षांनी विजापुरातील ही पहिली मशीद उभारून इस्लाम संस्कृतीचा पाया घालण्यात आला. चौथा शिलालेख जो आहे तो आहे पंढरपूरचा शिलालेख. याचा कालखंड आहे शके 1233 म्हणजेच इसवी सन 1311. हा शिलालेख चोखामेळ्याचा शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे. वस्तुतः चोखामेळ्याशी त्याचा संबंध नाही. तो चोखामेळ्याच्या समाधीच्या मागे मिळाल्यामुळे त्याचे ते नाव पडलेले असावे. लेख पंढरपूरच्या विठ्ठल देवाच्या पुनःस्थापनेचा होय. लेखात श्रीमद दक्षिण द्वारावती पांडवरीपूर वराधीश्वर पुंडरी कुंठधिपती देवराय देवचक्रती श्री विठ्ठल देव असे स्पष्ट म्हटलेले आहे. पंढरपूरला विठ्ठल मंदिराची स्थापना इसवी सन 1189-90 मध्ये झाली. इसवी सन 1311 पर्यंत मुसलमानांनी दक्षिणेत 3दा आक्रमण केले. दुसऱ्या आक्रमणाच्या वेळी विठ्ठलाची मूर्ती अन्यत्र हलवावी लागली असा तर्क केला जातो. इसवी सन 1311 मध्ये कोण्या केशवदेवाने मूर्तीची पुनःस्थापना केली असा उल्लेख शिलालेखात आहे. त्यानंतर 5वा जो शिलालेख आहे तो वेळापूरचा शिलालेख शके 1227 आणि इसवी सन 1305 असा त्याचा सांगता येतो. वेळापूरच्या शिलालेखात रामचंद्रदेव यादव राज्य करीत असताना मानदेशचा ब्रह्मदेव राणाने वेळापुरातील वटेश्वराच्या लहान देवळावर मलयाचलाप्रमाणे भव्य असा प्रासाद उभारला असा उल्लेख आहे. या लेखाची रचना अपवादात्मक प्रासादिक पद्धतीत आढळते. लेखात ओळीत तोपे कीर्ती विसालू कालू गिलीला सत्रे ध्वजे लागला चौघी चालत भितरी किजबरी ओवालिया सुखरी असा उल्लेख येतो. 6वा शिलालेख जो आहे तो कोपराड शिलालेख शके 1219 आणि इसवी सन 1298. कोपराडाचा शिलालेख रामचंद्रदेव यादवांच्या राजवटीतील असून त्यात मुहम्मद प्रोस्ताही या यवन अधिकाऱ्याचे नाव आलेले आहे. लेखात मिजिगितीचा म्हणजे मशिदीचा उल्लेख आहे. त्यानंतर 7वा जो शिलालेख आहे तो उन्हकदेव शिलालेख शके 1201 आणि इसवी सन 1279. उन्हकदेव म्हणजे उष्णोदक देव हा अर्थ होय. या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे असल्यामुळे त्या स्थानाला उन्नकदेव हे नाव पडले. हे स्थान आदिलाबादच्या किनवट भागात आडरानात आहे. त्रेतायुगात श्रीरामचंद्र वनवास काळात शरभंग ऋषीच्या आश्रमात आले असताना शरभंगा प्रित्यर्थ त्यांनी तेथील झऱ्याचे थंडगार पाणी उष्ण केले. तेव्हापासून उन्नकदेव हे एक देवरचित तीर्थ झाले. शरभंगा प्रित्यर्थ त्यांनी येथील झऱ्याचे थंडगार पाणी उष्ण केले म्हणजे पौराणिक इतिहास हा लेख सांगतो. त्या शिलालेखावर 4 त्रेतायुगी रामो वनवास प्रसंग हा सरभंगाचे आश्रमा आले हा सरभंगा प्रित्यर्था हे उदभी 5 एक उष्ल केले तदा कालोनी
देवरचित तीर्थ हे असा उल्लेख त्या शिलालेखामध्ये येताना दिसतो. 8वा शिलालेख जो आहे तो पंढरपूरचा 84चा शिलालेख, शके 1195-99 ते इसवी सन म्हणजे इसवी सन 1273-77 हा कालखंड त्याचा सांगितला जातो. मराठी संस्कृती आणि विठ्ठल भक्ती यांच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा शिलालेख आहे. या शिलेला पाठ लावल्याने 84 लक्ष योनीचा फेरा टळतो असा भाविक लोकांचा समज आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची स्थापना प्रथम इसवी सन 1189-90 मध्ये झाली. त्यांचा जीर्णोद्धाराचा प्रस्तुत लेख इसवी सन 1273 ते 1277 या 4 वर्षाच्या कालावधीतील आहे. म्हणजे मंदिराचा स्थापना काळ व त्याचा जीर्णोद्धार काळ यात 84 वर्षाचे अंतर दिसते. प्रस्तुत लेखाचे रूढ नाव हेच दर्शविते. पंढरपूरचा शिलालेख विठ्ठल मंदिराच्या 84व्या वाढदिवसाचे स्मारक आहे. पंढरपूरचा शिलालेख यादीवजा आहे. विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळी नाना मालिकांनी दिलेल्या पैकाचा विवरू दिलेला आहे. देणगीदारांची नावे तपशिलाने त्यामध्ये दिलेली आहेत. 300 दात्यांची नावे त्यात आहेत. लेखात पहिला विठ्ठल स्तुतिपर श्लोक संस्कृतमध्ये असून देणगीदाराची नावे दिलेली आहेत. या लेखाची शिळा 84ची शिळा या नावाने प्रसिद्ध आहे. प्रस्तुत लेखात देणगीदाराच्या यादीत यादवांचा हुशार व सर्वप्रसिद्ध कारभारी किंवा प्रधान जो सोडवीकर मौजे सोडवी येथे राहणारा हेमाडपंत, या हेमाडपंताने सकू 1198 धाता संवत्सरे माघवदी तृतीयेस वर्गणी दिल्याचा उल्लेख आहे. तसेच यादव उर्फ जाधव वंशातील सकल कला निवासू न्यायाने पुरवणाऱ्या श्रीरामदेवरायाच्या देणगीचा उल्लेख मोठ्या अक्षरात केलेला आहे. सर्व लेखात हा लेख मोठा आहे. प्रस्तुत लेखातील ओळ जी आहे ती अशी: स्वस्ती श्री सकू 115 श्रीमुख संवत्सरे फागणीपूर श्री विठ्ठलदेवरायासी तिसा सिती फुले दांडे अचंद्रार्क चालावे आना नाना भक्त मलिया दत्त पैकाचा विवरू असा उल्लेख त्यामध्ये येताना दिसतो. 9वा शिलालेख आहे तो कान्हे गाव शिलालेख. त्याचा कालखंड आहे शके 1180 ते इसवी सन 1258. कान्हेगावचा शिलालेख हा कान्हरदेव यादवांच्या काळातील आहे. कान्हरदेवाने अनेक यज्ञ करून वैदिक धर्मास प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याचे इतिहासात उल्लेख आहेत. हा एक होमलेख आहे. लेखात संस्कृत मराठी दोन्ही भाषाचं मिश्रण आपल्याला दिसतं. त्यानंतर 10वा जो शिलालेख आहे तो आहे राणेबेनूर शिलालेख, शके 1174 इसवी सन 1252. हा एक विरगळ स्मारक लेख आहे. त्यानंतर मानूर 11वा शिलालेख मानूर शिलालेख, शके 1170 इसवी सन 1248 हा कालखंड त्याचा सांगता येतो. मानूरचा शिलालेख कृष्णदेव यादवांच्या वेळचा असून त्यात कोणी भिऊ थोराथ याने मात्रने म्हणजे मातृऋणे केले कीर्तन अशी देवळाच्या बांधकामाची नोंद आहे. कीर्तन हा शब्द देऊळ या अर्थाने अनेक कोरीव लेखातून येतो. नेवासेचा जो शिलालेख आहे 12वा शिलालेख, या शिलालेखामध्ये हा शिलालेखाचा कालखंड शके 1161 ते 1239 म्हणजे इसवी सन असा आपल्याला सांगता येतो. संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरी ग्रंथरचना केली. पैसाच्या खांबाचा आणि लेखाचा संबंध नाही. नेवासेतील कन्हेरेश्वर देवाची वृत्ती प्रथम कोना शिलू पंडिताकडे होती ती या लेखाने काढून घेऊन कोना जीवन नावाच्या माणसाकडे दिल्याची नोंद आहे. त्यानंतर 13वा जो शिलालेख आहे तो खोलेश्वराचा आंबे शिलालेख, शके 1150 आणि इसवी सन 1228-29 हा कालखंड या शिलालेखाचा सांगता येतो. खोलेश्वराच्या शिलालेखात सिंघनदेव यादवांचा उत्तरेकडील सेनापती खोलेश्वर याने सकळेश्वराच्या देवस्थानास दिलेल्या दानाचे विवरण आहे. लेखात संस्कृत भागाच्या अंती श्रीमता खोलेश्वरेन सकलेश्वरदेवस्य विशेष भोगाय यद्दान दत्त तदेव महाराष्ट्र भाषया त्र लिख्यते असे म्हणून दानाचा विवर मराठी भाषेत सांगितलेला आपल्याला दिसतो. 14वा शिलालेख आहे तो पाटणचा शिलालेख, शके 1129 आणि इसवी सन 1207 असा कालखंड आहे.
पाटणच्या शिलालेखाचा मुख्य विषय सिंघन यादवांचा राजज्योतिष व प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्याचा नातू चांगदेव याने स्थापिलेल्या मठाच्या योगक्षेमासाठी सोयीदेव व हेमाडीदेव या निकुंभ राजांनी जे दान दिलं त्याचं विवरण करणे हा आहे. आता 15वा जो शिलालेख आहे तो परळचा शिलालेख शके 1108 आणि इसवी सन 1186-87 असा कालखंड या परळच्या शिलालेखाचा सांगता येतो. परळचा शिलालेख मुंबई येथील परळ विभागात सापडलेला आपल्याला दिसतो, त्यामुळे त्याचे नाव परळचा शिलालेख असा आहे. शिलालेखात कोकणच्या अपरादित्य नावाच्या राजाने तीर्थात स्नानश्री वैद्यनाथ देवास पंचोपचार पूजेसाठी षटवष्टी म्हणजे हल्ली असलेली साष्टी यातील माहुली जवळील एका जमिनीच्या उत्पन्नापैकी 24 द्राम उत्पन्न दिल्याचे वर्णन आहे. शिलालेखात देणगीच्या विवरणाच्या 21.5 ओळी आहेत. शेवटच्या शपथेच्या 2 ओळी मराठीत असून बाकी लेख संस्कृतमध्ये आपल्याला दिसतो. अथ तू जो कोणूहू विये शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुबी आपले तेहाची माय गाढवे झ विजय. त्यानंतर 16वा जो शिलालेख आहे तो पळसदेव शिलालेख शके 1069 ते 1157. दौंडपासून सुमारे 6 मैलावर असलेल्या पळसदेव या गावी एका देवळाच्या खांबावर कोरलेला हा शिलालेख आहे. हे गाव भीमा नदीच्या काठावर असून पूर्वी ते फार भरभराटीचं ठिकाण असावे. गावापासून 52 मैलावर जंगलात विष्णुगृह होते. पुढे त्यातील मूर्तीस विध्वंस होऊन त्या ठिकाणी नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. नवीन मंदिराला श्री सरडेश्वराचे देऊळ म्हटले जाते. कोण्या चंगदेव दंडनायकाने विष्णूचे देऊळ बांधले तो मजकूर लेखातील ओळीत आहे. लेखातल्या ओळीत श्री चंगदेव दंडनाके विष्णुग्रह केले ईश्वरी संवत्सरी निपजले असा उल्लेख येताना दिसतो. प्रस्तुत शिलालेख राष्ट्रकूटांच्या राजवटीतला आहे. त्यांच्या राजवटीत मराठी भाषा चांगली प्रचलित होती. श्री विल भावे लिहितात, ज्यावर शक संवत्सर दिला आहे. अशा प्रसिद्ध झालेल्या सर्व शिलालेखापेक्षा हा जुना आहे. शिलालेखातील अक्षराचे वळण फार जुने आहे. यातील ई, उ, न वगैरे अक्षरे तर विशेष चिंतनीय आहेत. संबंध शिलालेखात एकही पृष्ठमात्रा नाही. यावरून सुमारे 800 वर्षापूर्वी पृष्ठमात्रा देणे आणि 3 देणे हे दोन्ही प्रकारात महाराष्ट्रात चालू होते असे म्हणणे भाग पडते. 17वा जो शिलालेख आहे तो मूळ पहिला मराठी भाषेतील शिलालेख त्याला ओळखलं जातं. तो शिलालेख आहे श्रवणबेळगोळा शिलालेख शके 1038-39 इसवी सन 1116-17. मराठी भाषेतला पहिला शिलालेख म्हणून हा मानला जातो. हा मैसूर प्रांतातला श्रवणबेळगोळा शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे. या लेखात 2 ओळी असून पहिल्या भागात गोमटेश्वराचे चित्र चावुंडारायाने करविल्याचे व दुसऱ्या गंगराजाने त्या शिल्पाभोवती सुत्ताले म्हणजे आवार केल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष लेखात काळाचा उल्लेख नाही. शिलालेखाच्या काळाविषयी मतभिन्नता असून सारस्वतकार विल भावे म्हणतात की हा लेख शके 1038 इसवी सन 1116 कोरला असे काही ग्रंथकार म्हणतात, पण ही चूक दिसते. हा लेख शके 905 लिहिला गेला असे अनेक पुराव्यावरून दिसते. फार तर याच्या खाली गंगराये सुत्ताले करविले हे वाक्य काही वर्ष मागाहून लिहिले गेले असेल. ही दोन्ही वाक्ये निरनिराळ्या काळी कोरली गेली आहेत असे तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता दिसते. त्यानंतर अक्षीचा जो शिलालेख आहे शेवटचा की शके त्याचा सांगितला जातो 934. मराठीतील आद्यलेख मानला येईल असा अक्षीचा शिलालेख होय. कुलाबा जिल्ह्यातील तालुका अलिबाग मधील अक्षीचा शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या शिलालेखापूर्वीचा मानला जातो. श्रवणबेळगोळचा लेख आद्य मराठी लेख समजला जात असे. आता त्याचे उत्तरकालीनत्व सिद्ध झालेले आहे. डॉक्टर शगो तुळपुळे महाराष्ट्र सारस्वत पुरवणीमध्ये लिहितात, उल्लेख करतात की आद्य मराठी लेखाचा मान केशीदेव शिलाहार याच्या अक्षी जिल्हा कुलाबा येथे शिलालेखास द्यावा लागेल. 9 ओळीचा हा लेख शके 934 असून त्यात केशीदेवाचा महाप्रधान भैजू सेनुई याने 934 देवीच्या बोलण्यासाठी 9 कुवली धान्य दिल्याचा उल्लेख आहे. अक्षीचा हा लेख श्रवणबेळगोळच्या लेखाहून सुमारे 100 वर्षांनी प्राचीन आहे. मराठी आद्यग्रंथ शके
1110च्या आसपास तिची पहिली लिखित निशाणी शके 934मध्ये व तिचा पहिला स्पष्ट उल्लेख शके 700च्या सुमारास मिळतो. यावरून 8व्या शतकाचा प्रारंभ हा मराठी भाषेचा जन्मकाळ म्हणून तूर्त धरून चालण्यास काही हरकत नाही. अक्षीचा शिलालेख नंतर मराठी भाषेच्या उगमाचा अक्षी ते मडगाव असा इसवी सन 1012 ते इसवी सन 1395 हा सुमारे 400 वर्षाचा प्रवास आपणास सांगता येतो. अशा पद्धतीनं मराठीची पाळीमुळे आपल्याला शिलालेखातून आणि ताम्रपटातून आपणास सांगता येतात. मराठी भाषेच्या पूर्व इतिहास संशोधना ताम्रपटाचा विचार केला जातो. ताम्रपट ही खाजगी बाब असून त्यात नकलीपणा, खोटेपणा संशोधकाला प्रत्ययाला आल्यामुळे विश्वसनीय साधन म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणे सुयोग्य होत नाही. परंतु शिलालेख हे जे कोरीव शिलालेख आहेत ही काळ्या दगडावरची रेख आहे आणि म्हणून ही साधनं विश्वसनीय असे करताना आपल्याला दिसतात. आपण या प्रकरणामध्ये, या घटकामध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्री भाषा, महाराष्ट्री भाषेला नाव कसं पडलं, उत्पत्ती त्याच्याविषयी, त्याचबरोबर विविध राजवटी, मराठी भाषे झालेली जी ग्रंथनिर्मिती, आद्य ग्रंथनिर्मिती मराठीतील दिव्यागरचा जो ताम्रपट आहे मराठीतील तो आद्य ताम्रपट आहे, त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर मराठी भाषेची साहित्याचा आरंभ आपल्याला मराठी भाषेची चिन्हे 10व्या शतकापर्यंत शोधता येतात. त्याच्यामध्ये लीळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी हे आद्य ग्रंथ आहेत. मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा आद्य ग्रंथ मराठीतील पहिलं मूळ लिखित रूप म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येतं. शिलालेख जे आहेत त्याच्यामध्ये मडगावचा स्मारक शिलालेख, नागाव शिलालेख, विजापूर शिलालेख, पंढरपूरचा शिलालेख, वेळापूरचा शिलालेख, कोपराळ शिलालेख, उनकदेव शिलालेख, पंढरपूरचा 84चा शिलालेख, कानेगावचा शिलालेख, राणेबेन्नूर शिलालेख, मानूर शिलालेख, नेवासे शिलालेख, खोलेश्वराचा आंबे शिलालेख, पाटण शिलालेख, परळ शिलालेख, पळसदेव शिलालेख, श्रवणबेळगोळा शिलालेख, अक्षी शिलालेख असे 18 शिलालेख आपण बघितलेले आहेत. या शिलालेखावरून आपल्याला मराठीचं रूप, मराठीचा कालखंड हा आपल्याला बघता येतो. आजच्या पुरतं एवढंच आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसरं प्रकरण घेऊन आपण पुन्हा त्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. तूर्त एवढंच ठीक आहे. याचं पुन्हा वाचन करा, पुन्हा हा व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. ओके, धन्यवाद.